तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये असं फोर्स परपेंडिक्युलर टू ॲक्सिस ऑफ बोल्ट यावर जर एखादा न्यूमरिकल आला तर तो कसा सॉल्व करायचा त्याचे स्टेप्स बघितल्या होत्या. या व्हिडिओमध्ये आपण ॲक्च्युअल प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा ते बघणार आहोत. तर क्वेश्चन आपण गिवन लिहू क्वेश्चन वाचून. तर क्वेश्चन काय म्हणतो, द फॉलोइंग डाटा इज गिवन फॉर ब्रॅकेट, म्हणजे या ब्रॅकेटसाठी एक डाटा दिलेला आहे की जो की म्हणजे P इज इक्वल टू 25 किलो न्यूटन, देन E म्हणजे इसेंट्रिक डिस्टन्स किंवा इसेंट्रिसिटी इज इक्वल टू 100 mm, नंतर L1 दिलेला आहे म्हणजे बोल्ट 1चं डिस्टन्स 150 mm, नंतर L2 दिला आहे 25 mm. हे डिस्टन्स लोएस्ट पॉईंटपासून घ्यायचं असतं. नंतर देअर इज नो प्रीलोड इन द बोल्टमध्ये प्रीलोड कोणताही नाही आहे. द बोल्ट आर मेड अप ऑफ प्लेन कार्बन स्टील. SYT गिवन आहे, SYT इज इक्वल टू 380 न्यूटन पर mm². त्यानंतर त्यांनी सांगितलं आहे फॅक्टर ऑफ सेफ्टी 2.5 घ्या. FOS इज इक्वल टू 2.5. अँड देन युजिंग मॅक्झिमम शिअर स्ट्रेस थिअरी, त्यांनी कोणती शिअर स्ट्रेस थिअरी यूज करायला लावली आहे. तर शिअर स्ट्रेस थिअरी स्पेसिफाय द साइज ऑफ बोल्ट टू फाइंड डायमीटर ऑफ बोल्ट. तर काल सांगितलेल्या स्टेप्सनुसार आपली स्टेप फर्स्ट होती, आपल्याला सिग्मा परमिसिबल किंवा टाऊ परमिसिबल काढायचा. ते डिपेंड्स अपॉन विच थेरी, म्हणजे त्यांनी कोणती थेरी आपल्याला यूज करायला सांगितली. इथे शिअर स्ट्रेस थेरी यूज करायला सांगितली, त्यामुळे आपण टाऊ परमिसिबल काढणार. टाऊ परमिसिबल असं आपण कसा काढतो, 0.5 SYT अपॉन FOS. तर 0.5 SYT 0.5 इंटू SYT 380 डिवाइड बाय 2.5 इफ फॅक्टर ऑफ सेफ्टी. तर त्याचं आन्सर येतं 0.5 इंटू 380 डिवाइड बाय 2.5 76 न्यूटन पर mm² आपला हा टाऊ परमिसिबल असणार. तर त्यानंतर आपला स्टेप 2 होती. स्टेप 2 त्यात आपण स्टेप 2 मध्ये हा जो P लोड आहे, हा P लोड इसेंट्रिसिटीवर न कन्सिडर करता आपण डायरेक्ट ॲक्सिसवर जर घेतला तर तेव्हा येईल डायरेक्ट शिअर फोर्स किती लागतो. डायरेक्ट शिअर फोर्स त्यांनी N आपल्याला फिगरमध्येच सांगितलेलं होतं की N इज इक्वल टू 4 आहे, म्हणजे 4 बोल्ट आहेत. हा इकडे 1, त्याच्या बाजूला 2, इकडे 3, त्याच्या बाजूला 4. ओके, तर मग डायरेक्ट शिअर फोर्स आपण कसा काढतो, P1 डॅश इज इक्वल टू P2 डॅश इज इक्वल टू P3 डॅश P4 डॅश इज इक्वल टू, आपण टोटल P बाय N घेतो. टोटल P आपला आहे टोटल P 25 इंटू 10⁻³ डिवाइड बाय 4. तर याचा आन्सर येतं आहे 25 इंटू 10⁻³ डिवाइड बाय 4, 6250 न्यूटन एवढा आपला डायरेक्ट शिअर आहे. डायरेक्ट शिअर नंतर आपली नेक्स्ट स्टेप होती स्टेप 3. स्टेप 3 मध्ये आपण हा फोर्स इसेंट्रिसिटीवर कन्सिडर करतो आणि मोमेंट विथ रिस्पेक्ट टू
लोएस्ट पॉईंट घेतो, म्हणजे या पॉईंटपासून आपण मोमेंट घेतो. तर त्यासाठी मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता. आणि सर्वात जास्त स्ट्रेस म्हणजे त्यावेळेस टेन्साईल स्ट्रेस राहील. मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की हा जेव्हा टिल्ट होतो तेव्हा म्हणजे या फोर्समुळे हा असा रोटेट व्हायला बघतो. रोटेट होताना जो फर्स्ट नंबरचा जो बोल्ट राहतो त्याला तो टेन्साईल फोर्स क्रिएट करतो. टेन्साईल फोर्स मग मी तिथं लिहितो सिग्मा टी इज इक्वल टू टेन्साईल फोर्स, किंवा मग असं लिहू आपण P1 डबल डॅश, इथे लिहू टेन्साईल फोर्स. टेन्साईल फोर्स सिग्मा टी किंवा P डबल डॅश लिहिला तरी चालेल. तर P डबल डॅश येतोय आपला, त्याचा फॉर्म्युला होता मी काल सांगितला, P इंटू ई इंटू एल. जिथे जास्त हे असेल फोर्स असेल, फोर्स किंवा डिस्टन्स जास्त कोणता आहे L1 अपॉन आपण 4 बोल्ट घेतलेत म्हणजे 1 2 आणि पलीकडे पण आहे म्हणून 2 इंटू L1 स्क्वेअर प्लस L2 स्क्वेअर. ओके. आता P आहे आपला 25 इंटू 10⁻³ इंटू इसेंट्रिक डिस्टन्स दिलेलं आहे त्यांनी 100 इंटू L1 दिला आहे त्यांनी 150 अपॉन 2 इंटू 150 स्क्वेअर प्लस 25 स्क्वेअर. तर याचा आन्सर येतं आहे 25 इंटू 10⁻³ इंटू 100 इंटू 150 अपॉन 2 इंटू 150चा स्क्वेअर प्लस 25चा स्क्वेअर. याचा आन्सर येतं आहे 8.108 इंटू 10⁻³ न्यूटन एवढा आपला फोर्स होतोय. तर यानंतरच्या स्टेप होत्या आपण स्ट्रेस काढायचो. स्ट्रेस कसे लागत आहेत तर आपण शियर स्ट्रेस डेव्हलप काढू पहिले स्टेप 4 मध्ये. देअरफॉर शियर स्ट्रेस डेव्हलप. शियर स्ट्रेस डेव्हलप किती असेल तर टाऊ इज इक्वल टू आपला डायरेक्ट शियरचा फोर्स होता P1 डॅश अपॉन एरिया. तर आपल्याला P1 डॅश नोन आहे तो किती आहे 6250 अपॉन एरिया. हे झालं आपलं इक्वेशन 1. आणि त्यानंतर आपलं आपण टेन्साईल फोर्स किती डेव्हलप झाला ते पण करू. टेन्साईल स्ट्रेस डेव्हलप्ड. टेन्साईल स्ट्रेससाठी सिग्मा टी इज इक्वल टू P1 डबल डॅश अपॉन ए इज इक्वल टू 8.1081 डिवाइड बाय इंटू 10⁻³ डिवाइड बाय ए. ओके. त्यानंतर आपण हा झाला इक्वेशन 2. त्यानंतर आपली स्टेप 5 मध्ये होतं की आपण यापैकी म्हणजे जी स्ट्रेस थेरी दिलेली राहील ती यूज करून आपण त्याचा रिझल्टंट काढणार होतो. तर त्यासाठी आपल्याला यावेळेस दिले शियर स्ट्रेस थेरी. मग इथं लिहायचं बाय युजिंग शियर स्ट्रेस थेरी टाऊ मॅक्स इज इक्वल टू. तर टाऊ मॅक्स किती येईल अंडर रूट सिग्मा टीचा स्क्वेअर
प्लस टाऊचा स्क्वेअर, सिग्मा टीचा स्क्वेअर बाय 2 प्लस टाऊचा स्क्वेअर. सो इज इक्वल टू आपण हे सॉल्व करू. सॉल्व केल्यावर सिग्मा टीचा स्क्वेअर म्हणजेच सिग्मा टी आपला 8.1081 इंटू 10⁻³ डिवाइड बाय 2a याचा स्क्वेअर प्लस टाऊ आला आहे 6250 अपॉन a चा स्क्वेअर. तर हे सॉल्व करून आपल्याला आन्सर काढायचं आहे. तर हे सॉल्व म्हणजे ए मी कॉन्स्टंट ठेवतो आणि बाकीचं सॉल्व करून घेतो. अंडर रूट 8.1081 इंटू 10⁻³ डिवाइड बाय 2 याचा होल स्क्वेअर, होल ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 6250 अपॉन 2 6250 अपॉन 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. तर याचे आन्सर येते तर हे कॅल्सीमध्ये पुट केलं. अंडररूटमध्ये 2/6250 अपॉन 1 पुट करायचं होतं, तर ते 1 पुट केलं. आपला आन्सर येतं आहे 7449.68 अपॉन a. हे झालं आपलं रिझल्टंट शियर स्ट्रेस. तर मग आपण हा रिझल्टंट शियर स्ट्रेस यूज करून आपल्याला टाऊ पर मॅक्स म्हणजेच आपला टाऊ परमिसिबल किती आहे 76. मग मी त्या जागेवर 76 इज इक्वल टू 7449.68 अपॉन π/4 DC स्क्वेअर जर टाकला तर DC मला मिळेल, DC इकडे जाईल आणि तो 76 खाली येईल. तर 7449.68 डिवाइड बाय π/4 इंटू 76 आणि अंडररूट आन्सर 11.17 माझा DC येतो आहे. आणि डायमीटर आपल्याला डायमीटर फाइंड करायचा. मी मागच्या व्हिडिओत पण सांगितलं होतं DC डिवाइड बाय 0.8 करायचा. तर आपल्याला D मिळतो डिवाइड बाय 0.8, तर 13.96 ॲप्रॉक्सिमेटली 14 mm आपला बोल्टचा डायमीटर असणार आहे. तर बाकी पुढचे प्रॉब्लेम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. काही डाऊट असेल तर कमेंट करा. थँक्यू.